आशू जरा नाही मग शांत ऑफिस मध्ये हो. आला ठीक आहे, एक वेळ ठीक आहे. घरी कोण येतं? अरे पण तू शांत हो ना. अरे नाही मग शांत काय होऊ मी? काय डोक्यावर बर्फाची लादी ठेवू का? नुसतं मी शांत हो. एक माणूस रॅन्डमली आपल्या घरात येतो आणि आपल्यालाच धमकी देतो. मला ना तिथे त्याला बघून असं वाटत होतं की ह्याला काय झालं. आशू मला ना खूप भारी वाटतंय. असं वाटतं तुला घट्ट मिठी मारावी. सिच्युएशन काय चालली आहे तुझं? काय म्हणजे? अरे तू मगाशी चिडला होतास ना. हा शिवा तुझं काय चाललंय? आशू तू कानाखाली ह्या हाताने मारलीस की नाही हा म्हणून तुला पप्पी. म्हणजे आशू तुझं हे बदललेलं रूप आहे ना ते माझ्यासाठी खूप नवीन आहे, पण मला ना खूप भारी वाटतंय खरंच. म्हणजे ज्या प्रकारे तू स्टँड घेतला, त्यांना बोललास, त्यांच्याशी भांडला, असं वाटलं तुझ्याकडे बघत राहा. डेंजरस तू. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं शिकलोय मी. तुझ्याकडनं शिकलेल्या ज्या असंख्य गोष्टी आहेत ना त्यातलीच ही एक आहे. अरे हे काय आहे? हा मग मी तुझं एवढं कौतुक करते आणि तू मला काय क्रेडिट देतो? हा खरंय ते. आशू असं काही नाहीये. अरे म्हणजे हे सगळं ना तुझ्यात होतं, मी फक्त मदत केली. बर आत्मविश्वास तुझ्यामुळेच मिळतो. ऐक ना, राणे मूर्ख माणूस आहे ग, पण भाऊंना काही करणार नाही ना तो. अरे ही माणसं पागल असतात, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, फक्त आपण अलर्ट राहूया. आणि पोलीस आहेत ना, आपण काही वाटलं तर पोलिसात जाऊया. चालेल. हा आणि सीसीटीव्ही आहेत. हो आपल्याकडे एव्हिडन्स पण आहे. हो की नाही? शांत शांत प्रयत्न करतो.